येवला तालुक्यात स्मार्ट मीटरमुळे वाढीव आणि चुकीची वीज बिले येत असल्याच्या तक्रारींवरून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। या पार्श्वभूमीवर ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे नाशिक जिल्हा ग्रामीण अध्यक्ष संदीपभाऊ पगारे यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय अधिकारी येवला यांना निवेदन देण्यात आले। या निवेदनामध्ये स्मार्ट मीटरमुळे आलेल्या संशयास्पद वीज बिलांची स्वतंत्र चौकशी करण्याची, चौकशी पूर्ण होईपर्यंत वादग्रस्त बिलांची वसुली स्थगित ठेवण्याची, सर्व स्मार्ट मीटरची तांत्रिक तपासणी करून दोषी मीटर बदलण्याची, स्वतंत्र तक्रार निवारण कक्ष सुरू करण्याची, चुकीची वीज बिले दुरुस्त करून न्याय्य बिले देण्याची तसेच वादग्रस्त बिलांच्या कारणावरून कोणत्याही ग्राहकाचा वीजपुरवठा खंडित करू नये, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत। मागण्यांवर तात्काळ सकारात्मक निर्णय न घेतल्यास जनतेच्या न्याय्य हक्कांसाठी लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीने देण्यात आला आहे। SL9 मराठी न्यूज येवला। आज येवला येथे ऑल इंडिया पॅन्थर सेनेतर्फे आम्ही जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विंचूर चौफुली ते महावितरण ऑफिस नगरपालिका रोड इथे आज ते मोर्चाच्या स्वरूपात लोकशाही पद्धतीने आंदोलन करून स्मार्ट मीटरची होळी करण्यात आली व त्या पद्धतीने मोठ्या संख्येने इथे लोकांमध्ये खूप नाराजी दिसली स्मार्ट मीटरमध्ये। आणि 200 युनिट जे राज्य सरकारने इथे फ्री दिलेले आहे पैठणी कामासाठी, त्यांना सुद्धा 4-4, 5-5 हजार रुपये बिल येतात असन तर हा खूप मोठा अन्याय आहे। येवला शहरामध्ये इथे कोणती मोठी इंडस्ट्री नाही, कोणती मोठी MIDC नाही, इथे सगळे हातावरचे पोट भरणारे लोक आहेत। असा अन्याय सरकार कधी करत असन तर आम्हाला यासाठी लोकांच्यासाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ आणू नका व तसं झालं तर ऑल इंडिया पॅन्थर सेना महाराष्ट्रभर आंदोलन